ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळकन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 4थ्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने कपटाची बंधन व्यथा सुटेल आणि शत्रूंचा पराभव होईल. सुरुवात करूया. अध्याय 4. अष्टभैरवांचा पराभव. श्री गणेशाय नमहा. मारुतींचा निरोप घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करत हिंगळा देवीच्या दर्शनास निघाले. हिंगळा देवी ही महाजागृत आदिशक्ती म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तिला ज्वालामुखी असेही म्हणतात. हे देवीस्थान गर्द विस्तीर्ण अरण्यात खूप आत होते. रानटी वेली, काटेरी झुडपे आणि हिंस्र श्वापदांचा मुक्त वावर यामुळे ते अरण्य संकट आणि भीती यांचे मूर्तिमंत महापीठच होते. त्या निबिड वनात प्रवेश करून नाथजी पुढे चालतच राहिले. एके ठिकाणी झाडीमध्येच त्यांना मोठे प्रवेशद्वार दिसले. त्यांच्या रक्षणार्थ उभे असलेले अष्टभैरव बलदंड महाभयंकर आणि युद्धामध्ये प्रत्यक्ष कृतांतालाही जिंकू शकतील अशा सामर्थ्याचे होते. मच्छिंद्रांना येताना पाहून त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि संन्याशाच्या रूपात द्वारापाशी गोळा झाले. मग ते जवळ येताच त्यांनी विचारले, आपण कोण, कोठून आलात? त्यांनी उत्तर दिले, मी मच्छिंद्रनाथ असून देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्हीही त्याच उद्देशाने आला आहात काय? तेव्हा ते म्हणाले, हे जती, आम्ही येथेच राहणारे असून द्वारपाल म्हणून काम करतो. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो. येथे ज्याच्या त्याच्या पापपुण्यानुसार आत सोडणे हेच आमचे मुख्य कार्य आहे. आम्ही पुण्यवंताला आत जाऊ देतो. येथे कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास द्वार लहान होऊन मनुष्यतात अडकतो. त्याला आम्ही बाहेर काढून शिक्षा करतो. तेव्हा तुम्ही आपले बरे वाईट कर्म आम्हाला सांगा आणि मगच पुढे जा. भैरवांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, द्वारपालांनो, मी पापपुण्य हा भेदच जाणत नाही. आजपर्यंत माझ्याकडून जे काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व एका परमेश्वराकरताच घडली आहे, म्हणून त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. मग कुठले पाप व कुठले पुण्य? आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवतही नाही. तेव्हा मला जाऊ द्या. ते ऐकून भैरव रागावून म्हणाले, अहो, हे तुम्ही काय बोलत आहात? देहधारी जीव कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. मग त्यांच्या हातून काहीतरी पापपुण्य घडणारच. म्हणून व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा तुमच्याकडून जे काही सत्कर्म वा दुष्कर्म घडले असेल ते सांगा. तुम्ही आमच्याशी खोटे बोललात व उडवाउडवीची उत्तरे दिलीत तर आम्ही तुमची गय करणार नाही. तुम्ही दंडास पात्र व्हाल. ते ऐकून आतापर्यंत शांतपणे व्यवहार करणाऱ्या नाथांच्या तळपायांची आग मस्तकास गेली. द्वारपालांकडे तिरस्काराने पाहून ते म्हणाले, अरे चिलटांनो, सर्व जगाला दंड करणाऱ्या यमाप्रमाणे हा जती तुमच्या समोर उभा असताना तुम्ही मलाच दंड करण्याची भाषा करता. पण तुमच्या दमदाटीला कोण विचारतो? तुम्हाला जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नका. बऱ्या बोलाने मला जाऊ द्या. ते ऐकून भैरव खवळले आणि आता यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून आपापली शस्त्रे उगारून त्यांचा निपात करण्यासाठी सरसावले. तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून नाथांनी चिमूटभर विभूती श्री गुरु दत्तात्रेयांचा जय जयकार करून आपल्या अंगास फासली. थोडीशी मंत्रोक्त विभूती दशादिशांना फेकून त्या भारून टाकल्या आणि थोडीशी विभूती सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून व त्यानंतर वज्रपंजाराचा प्रयोग करून आपल्या भाळी लावली. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. तेव्हा आपले आव्हान स्वीकारून नाथही युद्धसज्ज झालेले आहेत हे पाहून भैरवांनी त्यांच्यावर आपापल्या तीक्ष्ण आयुधांचा भयंकर मारा केला. पण त्यांच्या पुढे ती सर्व कुचकामी ठरली. या अपयशाने भैरवांचा तो
समुदाय भयंकर पिसळला. त्यांनी एकाच वेळी वातास्त्र, कामास्त्र, इंद्रास्त्र, सर्पास्त्र, ब्रह्मास्त्र, रुद्रास्त्र, दानवास्त्र व कृतांतास्त्र अशी एकापेक्षा एक भयंकर विनाशकारी अस्त्रे सोडली. त्या 8ही अस्त्रांच्या एकत्रित बळाने आणि तेजाने पृथ्वीवर प्रलय होतो की काय असे वाटू लागले. त्या अस्त्रांनी आसमंतात प्रचंड थैमान घातले. सर्वत्र मोठ्या धडका बसू लागल्या आणि हाहाकार उडाला. ते पाहून नाथजींनी मोठ्या धैर्याने भैरवांच्या प्रत्येक अस्त्रावर अनुक्रमे पर्वतास्त्र, विरक्तास्त्र, मोहनास्त्र, गरुडास्त्र, शित्यअस्त्र, कार्तिकास्त्र, देवास्त्र व संजीवनी अस्त्र यांप्रमाणे प्रति अस्त्र योजून ते सर्व अस्त्रबळ विफल करून टाकले. त्यानंतर क्षणाचीही उसंत न घेता त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या 8ही भैरवांचे प्राण कासावीस झाले. त्यांच्या देहाचे चलनवलन थांबले आणि बघता बघता ते निश्चेष्ट पडले. दासींची फजिती. या अस्त्रयुद्धात इंद्रशक्ती प्रकट झाली. त्यावेळी जो भीषण नाद झाला तो जगदंबेनेही ऐकला व हा काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या दासींना पाठवले. तिच्या आज्ञेनुसार असंख्य चामुंडा, डंखिनी, योगिनी, जलदेवता यांच्यासह चंडा, रंडा, मुंडा, कुंडा, मंडा, वंडा, वितंडा आदी अनेक क्षुद्र देवता 8ही दिशांना धावल्या. त्यांनी द्वारावर मच्छिंद्रनाथांना पाहिले. हे सर्व त्यांचेच कृत्य आहे हे जाणून त्या संतापल्या आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी शास्त्रांचा प्रचंड मारा केला. त्याचे खंबीरपणे निवारण करून नाथांनी कामशरावर मोहनास्त्र स्थापून सरळ त्या देवतांवरच सोडले. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच राहिली नाही. त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या. त्या हसू लागल्या, टाळ्या वाजवू लागल्या, बरळू लागल्या, भांडणं करू लागल्या आणि बेधुंद होऊन नाचत, ओरडत, हातवारे करत गाणी गाऊ लागल्या. त्यांचा गोंधळ पाहून त्यांनी विद्यागौरव अस्त्राने त्यांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. त्यानंतर मायास्त्राने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्राचा जप करताच त्या सर्व दासी देहभानावर आल्या आणि आपण विवस्त्र असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरावैरा पळत सुटल्या. पळताना मार्गामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना मोठाच धक्का बसला. भयभीत झालेल्या त्या दासी स्वरक्षणार्थ धापा टाकत जगदंबेच्या आश्रयास गेल्या. त्यांची हीनदीन अवस्था पाहून अंबेचे मन कळवळले. तिने त्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सर्व काही जसे घडले तसे सांगितले. म्हणाल्या, माते, आज आमची पुण्याई संपली म्हणून तुझ्या द्वारी आलेल्या एका जतींनी आमची अशी दुर्दशा केली. ते महाबलाढ्य असून 11 रुद्र एकत्र भासमान होतील असे तेजस्वी आहेत. त्यांनी अष्टभैरवांना मूर्छित केले असून ते तुलाही सोडतील असे वाटत नाही. म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तू सुद्धा लवकरात लवकर हे स्थान सोड. हिंगळा देवीची भेट. दासींकडून जतीचे वृत्त समजताच देवी सुद्धा क्षणभर भांबावली. तिने त्यांना धीर देऊन नेसायला नवीन वस्त्रे दिली आणि ध्यानदृष्टीने ते जती कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते रणधुरंदर जती उपरिचर बसूंचे पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे कविनारायण आहेत हे समजताच तिला अत्यानंद झाला. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून ती जगज्जननी स्वतःही त्यांच्या भेटीस निघाली. तिने त्यांना दर्शन दिले आणि वात्सल्याने जवळ घेतले. तेही तिच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा तिने त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवले व त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना सावध करण्यास सांगितले. तिच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले. त्यामुळे ते 8ही भैरव भानावर आले. सावध होताच ते मातेपाशी आले आणि नाथांना तिच्या मांडीवर बसलेले पाहून त्यांनी दोघांनीही वंदन केले. त्यांनी त्यांच्या सामर्थ्यांची प्रशंसा केली आणि देवीला नाग अश्वत्थाची हकीकत सांगून नाथजींची परीक्षा पाहिल्याचे सांगितले.
ते ऐकून देवीच्या मनातही त्यांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. ती म्हणाली, मच्छिंद्र, मला तुमचे योग सामर्थ्य पाहायचे आहे, म्हणून आपल्या समोरचा हा मोठा पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी ठेवा. तेव्हा त्यांनी हातात भस्म घेऊन शेषनागास आवाहन करून वायू अस्त्राचाही जप केला आणि दोन्ही शक्तींनी भारलेली ती दिव्य विभूती त्या पर्वताच्या दिशेने फेकली. तर काय आश्चर्य, तो प्रचंड पर्वत त्या रथाप्रमाणे आकाशात संचार करू लागला. तेव्हा देवीच्या मनात आपल्या शक्तीने तो पर्वत ढासळवून नाथांची थोडी फजिती करावी असा विचार आला. तिने मनोमन तसा प्रयत्नही केला, पण शेषाचा भक्कम आधार असल्यामुळे तो पर्वत जराही ढळला नाही. नाथजींनी तो पुन्हा जागच्या जागी ठेवला. तेव्हा तिने त्यांचे खूप कौतुक केले. म्हणाली, आज तुमच्या सद्विद्येचे वैभव पाहून मला धन्यता वाटली. वायू आणि पर्वत यांच्यात परस्पर विरोध असूनही तुम्ही त्यांना वश करून मित्र केले, याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यानंतर देवीने त्यांना आपल्या मंदिरात नेले, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि प्रसन्न होऊन स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. ते हिंगळा देवी समवेत 2 दिवस राहिले. मग तिचा निरोप घेऊन पुढील तीर्थयात्रेस निघाली. अध्याय 4 समाप्त. ओम नमो आदेश.